काय ग ताई, कधी कोणी तुला नाही म्हटलं तर ते नाही आजही मनात टोचत आहे का? मग ही गोष्ट नक्की ऐक. नदीकाठी दोन झाडं होती. एक झाड दिसायला मजबूत, उंच आणि आत्मविश्वास. दुसरं झाड शांत, साधं पण स्थिर. एक गर्भवती चिमणी आली. डोळ्यात भीती होती, पोटात लेकरं. मनात एकच प्रश्न, मी सुरक्षित असेन ना? ती पहिल्या झाडाला प्रेमाने म्हणाली, मी तुझ्या फांदीवर घरटं बांधू का? झाड थेट म्हणालं, नाही. त्या एका शब्दानं चिमणीचं मन तुटलं. तिला असं वाटलं, इतका गर्व का? मी एवढं विनवून विचारते. तिचे डोळे पाणावले. ती पुढे निघून गेली. दुसऱ्या झाडानं हळूच सांगितलं, ये, इथे तुझं घर सुरक्षित आहे. घरटं तयार झालं. थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अचानक पहिलं झाड कोसळून पाण्यात वाहून गेलं. चिमणीच्या तोंडून शब्द निघाले, सहारा न दिल्याची शिक्षा मिळाली ना? तेव्हा झाड हसत म्हणालं, मला माहिती होतं, मी आतून कमकुवत झालोय. मी तुला होकार दिला असता तर मीच नाही, तू आणि तुझं बाळही बुडालं असतं. त्या क्षणी हे सगळं ऐकून चिमणीला रडू आलं. बघ ताई, आपणही असंच नाही करतो का? जो आपल्याला नाही म्हणतो त्याला आपण गर्विष्ठ समजतो, पण कधी कधी ते नाही आपल्याला वाचवण्यासाठी असतं. प्रत्येक संधी योग्य नसते ग ताई. प्रत्येक हो सुरक्षित पण नसतं ग, आणि प्रत्येक नाही अपमान नसतो. जर ही गोष्ट ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी असेल ना, तर लाईक कर, कमेंटमध्ये एकच शब्द लिही, समजलं, आणि ही रील सेव्ह कर. कारण कधीतरी हे नाही तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल बरं का. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यास